आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। माघारीचे पर्व संपले, लढाईचे सुरू झाले। भारतासोबत मैत्रीसाठी तालिबान इच्छुक। ऑक्टोबर पासून होणार लहान मुलांचे लसीकरण। म्हैसूर येथे विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार। वैद्यकीय कचरा प्रकल्प कायमस्वरूपी बंद। दूधगंगा सोसायटीला 63 लाखाचा नफा। निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पोलिसांचे पथसंचलन। निपाणी म्युनिसिपल हायस्कूल हस्तांतरण विषयी ठाम भूमिका घेण्याची मागणी। कॅन्टोन्मेंट सीईओ श्री बर्चस्वा यांचा बदलीनिमित्त सत्कार। बेळगुंदीसाठी नियमित बस सेवा देण्याची ग्वाही। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 88438863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मनपा निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत गुरुवारी संपली आहे, त्यामुळे आता इच्छुक नगरसेवकांनी लढाईसाठी कंबर कसली आहे। अनेक वार्डांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे। तसेच आता पुढचे काही दिवस वार्डांमध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे। त्याकरिता उमेदवारांनी आपले मार्ग अवलंबिण्यास प्रारंभ केला आहे। कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून मतदारांची मने जिंकण्यासाठी उमेदवारांची कसोटी लागणार आहे। मतदारांना संपर्क साधून प्रचार कार्याचा शुभारंभ करण्यात आला आहे। तसेच इच्छुक उमेदवारांचे समर्थक आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत। दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा देखील कार्यरत झाली आहे। महापालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यात लगबग वाढली आहे। साहित्याची जुळवाजुळव करण्यात येत आहे। महापालिका निवडणूक 3 सप्टेंबर रोजी होणार आहे। माघारीच्या प्रक्रियेनंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे। यंत्रणेकडून आता ईव्हीएम मध्ये उमेदवारांची नावे, त्यांची चिन्हे घालण्याचे काम सुरू झाले आहे। त्यासाठी तयारी करण्यात येत आहे। मतदान केंद्रांवर आवश्यक साहित्यांच्या बॅगा तयार करण्यात येत आहेत। शहरात 415 मतदान केंद्रे आहेत। त्या ठिकाणी 1826 कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे। त्यामुळे मतदान केंद्रांवर लागणाऱ्या आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करण्यात येत आहे। 2 दिवसात कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यासाठी अधिकाऱ्यांकडून तयारी सुरू आहे। भारतासोबत मैत्रीसाठी तालिबान इच्छुक। तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर सरकार स्थापनेच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत। तर दुसरीकडे तालिबानी नेत्यांकडून जगातील इतर देशांकडून सहकार्याची अपेक्षा केली जात आहे। भारत आणि तालिबानचे संबंध कसे असतील याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे। तालिबान प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने भारतासोबतच्या संबंधांबाबत वक्तव्य केले आहे। भारत हा महत्त्वाचा देश असून चांगले राजकीय संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा असल्याचे जबीउल्लाहने म्हटले आहे। तालिबान प्रवक्ता जबीउल्लाहने पाकिस्तानी वृत्तवाहिनी ARY ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की आमची सगळ्याच देशांसोबत चांगले संबंध स्थापित करण्याची इच्छा आहे। यामध्ये भारताचाही समावेश आहे। भारत हा या उपखंडातील महत्त्वाचा देश आहे। भारताने अफगाण जनतेच्या इच्छेप्रमाणे आपले धोरण आखावे। अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाविरोधात करू दिला जाणार नसल्याचे मुजाहिदीनने म्हटले। ऑक्टोबर पासून होणार लहान मुलांचे लसीकरण। भारतातील लसीकरण मोहिमेला आता आणखीन वेग येणार आहे, कारण आता लवकरच देशातील 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस मिळणार आहे। देशात या वयोगटातील मुलांची संख्या 12 कोटींपर्यंत आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही लस सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना दिली जाईल। DCGI कडून यासाठीची परवानगी मिळाली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस
लस देण्यात येणार आहे। सरकारच्या कोविड वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉक्टर NK अरोरा यांनी सांगितले की भारतात 12 ते 17 वयोगटातील सुमारे 12 कोटी मुले आहेत। त्यापैकी 1% कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात असा अंदाज आहे। त्यामुळे या वयोगटातील मुलांना गंभीर आरोग्य विषयक गुंतागुंत किंवा विषाणूमुळे मृत्यू होण्याची शक्यता नाही। उलट त्यांच्या पालकांमध्ये 10 ते 15 पटीने आरोग्य विषयक गुंतागुंत होण्याची शक्यता असू शकते, जे साधारणतः 18 ते 45 वयोगटातील आहेत। म्हणूनच आम्ही मुलांना लसीकरण सुरू करण्यापूर्वी 18 ते 45 या गटाचे लसीकरण करण्यास प्राधान्य देत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली। म्हैसूर येथे विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार। म्हैसूर येथे एका कॉलेज विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे। मात्र या घटनेमुळे म्हैसूरसह बेंगलोर परिसरात आंदोलने सुरू झाल्यामुळे वातावरण तापले आहे। म्हैसूरमधील ललिता द्रिपूर या विभागात असणाऱ्या एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर काही नराधमांनी बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे। या घटनेनंतर त्या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांचा छळ झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। पोलिसांनी 3 संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक देखील केली आहे। परंतु भर दिवसा सदर घटना घडल्या प्रकरणी पोलिसांवर नागरिकांनी रोष व्यक्त करून महिला सुरक्षिततेसाठी तीव्र आंदोलने छेडली आहेत। वैद्यकीय कचरा प्रकल्प कायमस्वरूपी बंद। खासबाग येथील वैद्यकीय कचरा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी महापालिकेला बजावला आहे। त्याची एक प्रत पोलीस आयुक्तांनाही पाठविण्यात आली आहे। या संदर्भात असोसिएशन ऑफ मेडिकल एस्टॅब्लिशमेंट या संघटनेला म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे। त्यानंतर महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे। कारवाईच्या आधी न्यायालयाच्या आदेशानुसार तेथील साहित्य काढून ते संघटनेच्या ताब्यात दिले जाणार आहे। त्यानंतर त्या जागेचा कब्जा घेऊन तेथील बांधकाम पाडले जाणार आहे। महापालिका निवडणूक संपल्यानंतर याबाबतची कार्यवाही महापालिकेकडून होणार आहे। 2 आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत वैद्यकीय कचरा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याबाबत क्लोजर रिपोर्ट देण्याची सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली होती। त्यानुसार मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे क्लोजर रिपोर्ट पाठविला आहे। त्यानंतर सोमवार दिनांक 23 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला तो प्रकल्प बंद करण्याचा लेखी आदेश दिल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातून मिळाली। त्या प्रकल्पाबाबत 2 आठवड्यांपूर्वी न्यायालयाने एक आदेश बजावला होता। त्यानुसार तेथील साहित्य संघटनेच्या ताब्यात दिले जाणार आहे। शिवाय संघटनेला म्हणणे मांडण्याची संधीही दिली जाणार आहे। दूधगंगा सोसायटीला 63 लाखाचा नफा। दूधगंगा मल्टीपर्पज सोसायटीने नेहमीच सभासदांचा विश्वास संपादन केला आहे। त्यामुळेच अहवाल सालात 63,33,587 रुपये इतका नफा झाला असल्याचे प्रतिपादन संस्थापक चेअरमन कुबेर आळते यांनी व्यक्त केले। ते संस्थेच्या 27व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते। पुढे आळते म्हणाले की संस्थेचे अहवाल सालात 933 सभासद असून संस्थेचे भाग भांडवल 68,95,000 इतके आहे। तर निधी 4,13,27,853 रुपये आणि ठेवी 27,90,99,259 रुपये आहेत। संस्थेने 14,04,44,922 रुपयाचे कर्ज वितरण केले आहे। सभासदांना 14% लाभांश देण्याचे सूचित करण्यात आल्याचे सांगितले। अहवाल वाचन व्यवस्थापक दीपक तपकिरे यांनी केले। या सभेला संस्थेचे संचालक यांच्यासह संस्थेचे सभासद, कर्मचारी, गावातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार शीतल खोत यांनी मानले। निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पोलिसांचे पथसंचलन। बेळगावातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बुधवारी पोलिसांचे पथसंचलन पार पडले। मंगळवार दिनांक 24 रोजी मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन झाले, तर बुधवारी उद्यमबाग, टिळकवाडी आणि शहापूरमध्ये पार पडले। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी या उद्देशाने पोलिसांनी दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे। बुधवार दिनांक 25 रोजी उद्यमबाग, टिळकवाडी आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत पथसंचलन पार पडले। पथसंचलन टिळकवाडीतून सुरू
सुरू होऊन अनगोल मुख्य रस्ता, चिदंबर नगर, नाथपै सर्कल, काकेरी चौक, आळवण गल्ली, जेड गल्ली, शहापूर खडे बाजार, गणेशपूर, नवी गल्ली, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, कलमेश्वर रोड, धामणे रोड, विष्णू गल्ली, ब्रह्मनगर, पाटील गल्ली आदी भागात पथसंचलन झाले। पथसंचलनात पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांच्यासह पोलीस निरीक्षक आणि राज्य सशस्त्र राखीव दल, शहर सशस्त्र राखीव दलाच्या तुकड्या सहभागी झाल्या होत्या। निपाणी म्युनिसिपल हायस्कूल हस्तांतरण विषयी ठाम भूमिका घेण्याची मागणी। निपाणी नगरपालिका सभागृहात म्युनिसिपल हायस्कूलच्या हस्तांतरणाचा मुद्दा उठविल्यानंतर अनेक स्तरातून हस्तांतरणाला विरोध होत आहे। अनेक सामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा आधार ओळखल्या जाणाऱ्या म्युनिसिपल हायस्कूलचा हस्तांतरणाला आजी माजी विद्यार्थी, नागरिक तसेच नगरपालिकेतील विरोधी गटाचे नगरसेवक यांनी शाळा हस्तांतरण करू नये यासाठी प्रयत्न चालवले आहेत। यासाठी 26 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला होता। मात्र नगरपालिकेने अजूनही या संदर्भात ठाम भूमिका न घेतल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। या संदर्भात आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी नगराध्यक्ष आणि विरोधी गटाचे नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी पालिका प्रशासनाने भिजत घोंगडे न ठेवता आपली भूमिका स्पष्ट करावी, यावरून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे सांगितले। उद्याचे आंदोलन होणार होते ते तुर्तास पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विलास गाडीवड्डर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। नगरपालिकेचे 13 जुलैला जे सभा झाली त्या सभेचं प्रोसिडिंग अजून लिहिलेलं नाही, त्यामुळं सत्ताधारी गटाचं नगरपालिकेचं अधिकाऱ्यांची ही टोटली गलथांड कारभार आहे। ठराव आतापर्यंत दिलं पाहिजे होतं। ठराव नंबर 11 आणि 12 हे अतिशय निपाणीच्या जिव्हाळ्याचं प्रश्न आहेत। म्युनिसिपल हायस्कूल बांधकाम पाडणे व हस्तांतर करणे ह्या दोन्ही विषयावर आतापर्यंत 4 वेळा आम्ही त्यांना सूचना दिली की तुमची भूमिका स्पष्ट करा, तर अजूनपर्यंत त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करत नाही। मीटिंगच्या दिवशी त्यांनी सांगितलं की याच्यावर आम्ही कमिटी नेमतो याचा अर्थ कमिटी नेमली म्हणून ठराव पास केलं पाहिजेत आणि संबंधित लोकांना तुम्हाला या बाबतीत ह्या विषयावर नेमणूक केलेली आहे आणि याचा अहवाल तुम्ही आम्हाला द्यावा म्हणून असं त्यांना पत्र पाठवावं लागतंय। तर अशी कुठलीही प्रोसिजर यांनी केलेली नाही आणि अजून ठरावी लिहिलेले नाहीत। त्यामुळे म्युनिसिपल हायस्कूलच्या बाबतीत जे उद्या आम्ही आंदोलन छेडलं होतं हे आंदोलन त्यांच्या भूमिका स्पष्ट होण्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलेले आहे। कॅन्टोन्मेंटचे सीओ श्री बर्चस्वा यांचा बदलीनिमित्त सत्कार। कॅन्टोन्मेंटचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा यांनी सर्वांना समजावून घेऊन आणि व्यवस्थित केला आहे। त्यांची काम करण्याची पद्धत खूपच शिस्तबद्ध असून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी गौरवोद्गार काढले। त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या। कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा यांची जोहरत येथे इस्टेट ऑफिसर म्हणून बदली झाली आहे। त्यांची बुधवारी शेवटची बैठक होती, त्यामुळे त्यांचा कॅन्टोन्मेंटच्या वतीने अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी आणि आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। त्यांनी कॅन्टोन्मेंटचे कामकाज व्यवस्थितपणे हाताळले आहे। बैठका असोत किंवा कोविड कालावधीत कामकाज करताना सर्वांची काळजी घेतली होती, असे यावेळी ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी सांगितले। बेळगुंदीसाठी नियमित बस सेवा देण्याची ग्वाही। बेळगुंदी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक असणारी बस सेवा गुरुवारपासून नियमित कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही परिवहन मंडळाचे अधिकारी HR पाटील यांनी दिली। बेळगुंदी ग्रामस्थांच्या मागणीचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले, त्यावेळी त्यांनी याबाबत त्वरित बस सेवा सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले। बेळगुंदी पंचक्रोशीतील विद्यार्थी, नोकरदार आणि अन्य ग्रामस्थांच्या मागणीची दखल त्वरित घ्यावी, अशी मागणी बेळगुंदी येथील सामाजिक कार्यकर्ते शट्टूपाद चव्हाण, शिवाजी तळवार आणि इतर ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली। त्यावेळी गुरुवारपासून बेळगुंदीसाठी दुपारी तसेच सकाळच्या वेळेत एका बसची सेवा सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले। त्यावेळी या परिसरातील विद्यार्थी वर्गाला आणि ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स,
A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। समर्थनगर येथील ब्रह्मदेव मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम नुकताच पार पडला। या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। होम हवन करून ब्रह्मदेवाची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी प्रकाश पाटील, उमेश बागेवाडी, माजी नगरसेविका वैशाली हुलजी, संतोष कणेरी, मुरली जांगळे, अनंत किल्लेकर, महेश पाटील, वसंत हलगेकर, भगवान जाधव, नागेश गावडे, राम कटारे, मयूर जंगले यांच्यासह समर्थनगर आणि मल्लिकार्जुन नगर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जितोतर्फे 102 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण। बेळगाव जितोच्या वतीने यावर्षी एसएसएलसी परीक्षेला बसलेल्या 102 जैन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली। एकूण 700 ऑनलाईन अर्ज जितोकडे जमा झाले होते। त्यातील अर्जाची पडताळणी करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती तपासण्यात आली। यापैकी 102 अर्ज शिष्यवृत्ती देण्यासाठी ग्राह्य धरण्यात आले। हा कार्यक्रम नुकताच हिंदवाडी येथील महावीर भवन येथे पार पडला। कार्यक्रमाला कर्नल ए.के. दत्त आणि शांतीलाल पोरवाल उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राने झाली। जितोचे चेअरमन सुनील कटारिया यांनी स्वागत केले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। समन्वयक अभय आदिमनी यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले। जितो अपेक्सचे संचालक सी.ए. सतीश मेहता यांनी जितोचे यूपीएससी मार्गदर्शन केंद्र आणि महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या हॉस्टेल विषयी माहिती दिली। एकी दाखविण्याचे येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन। बेळगाव महानगरपालिका निवडणूक 3 सप्टेंबर रोजी होणार आहेत। मराठी भाषिक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत। मराठी भाषिकांनी निवडणुकीत एकी दाखवून बेळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकवावा असे आवाहन येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्रकाद्वारे केले आहे। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रत्येक वार्डात महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकच उमेदवार असावा अशी विनंती केली आहे। त्यांच्या विनंतीची कदर करून आणि वार्डातील पंचमंडळींना विश्वासात घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकच उमेदवार देण्यात यावा असे आवाहन पत्रकाद्वारे येळ्ळूर विभाग अध्यक्ष शांताराम कुगजी, कार्याध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांना केले आहे। बस्तवाड येथे भर दिवसा चोरी। बस्तवाड येथे घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह 3.5 लाखांचा ऐवज लंपास केला आहे। या प्रकरणी नारायण गणेश पाटील राहणार संभाजी गल्ली बस्तवाड यांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। नारायण पाटील हे बाहेर गेले होते। घरामध्ये पत्नी होत्या, त्याही घराच्या मागील आणि समोरील दरवाजा बंद करून घरापासून बस्तवाडला काही अंतरावर गेल्या होत्या। यावेळी चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून मागील दरवाजाची कडी कटावणी तोडून
तोडून आत प्रवेश केला। घरातील मागील बाजूला असणाऱ्या 2 दरवाजांच्या कड्या तोडून आत प्रवेश केला। 2 तिजोऱ्यांमध्ये असणारे सोन्या चांदीचे दागिने आणि 60,000ची रोख रक्कम लंपास करण्यात आली। पोलिसांनी श्वान पथक, ठसे तज्ञांसह तपास केला। घटनेचा पंचनामा करून तपास हाती घेण्यात आला आहे। रसिक रंजन तर्फे गायन स्पर्धेला प्रारंभ। रसिक रंजन तर्फे गोल्डन व्हॉइस ऑफ बेलगाम या महाविद्यालय स्तरावरील गायन स्पर्धेचे ऑडिशन्स झाले। या फेरीतून 12 संघ निवडले जाणार असून उपांत्यपूर्व फेरी 7 ते 8 सप्टेंबरला होणार आहे। स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे 80,000 रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत। जुन्या काळातील हिंदी चित्रपट गीतांची नव्या पिढीला गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे। प्रथम विजेत्या संघास 25,000, द्वितीय क्रमांकास 20,000, तृतीय क्रमांकास 15,000 तसेच उत्तेजनार्थ 10,000 रुपये। या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी भाग घेणार आहेत। मंगळवारी ऑडिशनचे उद्घाटन डॉक्टर राजेंद्र भांडणकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थेचे संचालक उपस्थित होते। जितो लेडीज तर्फे उद्योजकांसाठी कार्यशाळा। जितो लेडीज विंग तर्फे महिला उद्योजकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। महिलांनी आपल्या स्वतःच्या आणि घरच्या उद्योगधंद्यांसंबंधी माहिती दिली। संस्थेच्या अध्यक्षा अरुणा शहा यांनी स्वागत केले। अर्चना पद्मनावर यांनी उद्योग विषयावर माहिती दिली। या कार्यक्रमात केकेजी झोन समन्वयक भारती हरदी यांनी B2B संबंधी मार्गदर्शन केले। रोशनी खोडा यांनी सूत्रसंचालन केले। मुख्य सेक्रेटरी शिल्पा हजारे यांनी आभार मानले। सप्टेंबर ग्रुपने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। येळ्ळूरच्या महिलेचे 12 तोळे दागिने लंपास। येळ्ळूर येथील महिलेच्या बॅगमधील 12 तोळे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे। या प्रकरणी सुमन गोपाळ कंगराळकर वय 65 राहणार कलमेश्वर नगर येळ्ळूर यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात मंगळवारी तक्रार दाखल केली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमन कंगराळकर या निवृत्त शिक्षिका असून शुक्रवार दिनांक 20 रोजी शहरात आल्या होत्या। पतीला दवाखान्याला दाखवून त्या परत जात होत्या। जाधवनगर येथील रुग्णालयात उपचार घेऊन रिक्षा घरी जात होत्या। दरम्यान कॉलेज रोड मार्गे रिक्षा जात असताना पवन हॉटेल जवळ रिक्षामध्ये आणखीन 3 महिला बसल्या। यावेळी दाटीवाटीने बसलेल्या रिक्षामध्ये सुमन यांच्या बॅगमधील दागिने लंपास केले आहेत। यानंतर त्यांनी मंगळवारी खडेबाजार पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी याविषयी नोंद करून घेतली असून अधिक तपास सुरू आहे। नागनवाडी येथे अपघातात कुद्रेमणीचा युवक ठार। नागनवाडी तालुका चंदगड येथे झालेल्या अपघातात कुद्रेमणी येथील मारुती संजय येळ्ळूरकर वय 22 हा युवक बुधवारी जागीच ठार झाला। सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला। मारुती हा आपल्या बहिणीला चंदगडला सासरी सोडून कुद्रेमणीकडे दुचाकीवरून येत होता। नागनवाडी येथे येताच बेळगावकडून येणाऱ्या बोलेरोने दुचाकीला धडक दिली। यामध्ये मारुती जागीच ठार झाला। अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली। याबाबतची माहिती चंदगड पोलिसांना देण्यात आली। त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। मृत मारुती याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे। बाळेकुंद्री येथे जुगार अड्ड्यावर धाड। बाळेकुंद्री KH येथे जुगार अड्ड्यावर मारिहाळ पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली। त्यांच्याकडून 42,090 रुपये रोख रक्कम, 3 मोबाईल जप्त करण्यात आले। जुगार आणि मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई सुरूच आहे। बाळेकुंद्री KH येथे जुगार सुरू असल्याची माहिती मारिहाळ पोलिसांना मिळाली होती। यावरून पोलिसांनी सापळा रचून जुगार अड्ड्यावर छापा टाकला। यामध्ये तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील रोख रक्कम, जुगाराच्या चिठ्ठ्या, पत्ते आणि साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक BS मंटूर अधिक तपास करीत आहेत। खंजर गल्लीतील जुगार अड्ड्यावर धाड। खंजर गल्लीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवार दिनांक 25 रोजी धडक कारवाई केली। यावेळी दोघांना अटक करून त्यांच्याकडून रोकड जप्त केली। तसेच तेथे थांबविलेल्या 2 रिक्षा जप्त करण्यात आल्या। बुधवार दिनांक 25 रोजी काही जण मटका खेळण्यासाठी खंजर गल्लीमध्ये जमल्याची माहिती मार्केट पोलिसांना मिळाली होती। यामुळे पथक स्थापण्यात आले आणि योग्य वेळी तेथे धाड टाकली। पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु दोघांना अटक करण्यात
पोलिसांना यश आले आहे। पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अड्ड्यासाठी वापरण्यात येणारे शेड, बांबूसह साहित्य जप्त केले। तेथे असणाऱ्या रिक्षाही पोलिसांनी जप्त केल्या। त्यामुळे आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई ठरली आहे। यामुळे बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता। प्रीमियर लीगचा फुटबॉलपटूंना सोडण्यास नकार। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत आपल्याला देशाकडून खेळवण्यासाठी इंग्लिश प्रीमियर लीगमधील संघांनी खेळाडूंना मनाई केली आहे। त्यामुळे फिफा आणि प्रीमियर लीगच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या या प्रकरणावरून वादावादी सुरू आहेत। पुढील वर्षी कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक रंगणार असून त्यासाठीच्या पात्रता स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येत आहेत। मात्र लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी, चेल्सी यासारख्या प्रमुख क्लब्सनी त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंना यासाठी रजा देण्यात येणार नाही अशी भूमिका स्वीकारली आहे। त्यामुळे अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय संघांच्या चिंतेत भर पडली आहे। सेरेनाची अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेणाऱ्या मातबर टेनिसपटूंच्या यादीत आता सेरेना विलियम्सचाही समावेश झाला आहे। वर्षातील अखेरच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतून सेरेनाने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे। पुढील महिन्यात वयाची 40वी गाठणाऱ्या सेरेनाने समाज माध्यमांवर अमेरिकन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय जाहीर केला। याआधी रॉजर फेडरर आणि राफेल नदालने या स्पर्धेतून माघार घेतली आहे। सेरेनाच्या खात्यावर 23 महिला एकेरी ग्रँड स्लॅमचा समावेश असून मार्गारेट कोर्टाचा 24 जेतेपदांचा विक्रम मोडण्यासाठी ती उत्सुक आहे। फेडरर, नदाल आणि नोवाक जोकोविच यांच्या खात्यावर पुरुष एकेरीची 20 ग्रँड स्लॅम जेतेपदे जमा आहेत। पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भावना सोनल पराभूत। टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील भारतीय अभियानाची सुरुवात बुधवारी टेबल टेनिसपटूंच्या पराभवाने झाली। भावना पटेल आणि सोनल पटेल यांचे सलामीच्या लढतीतच पराभव झाले। महिलांच्या 3ऱ्या विभागाच्या स्पर्धेत सोनलने जागतिक क्रमवारीत 4थ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या लुकानपेक्षा सरस खेळ केला, परंतु नंतर हा सामना 11-9, 3-11, 17-15, 7-11, 4-11 अशा फरकाने गमावला। 4थ्या विभागातील अन्य लढतीत भावनाने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या चीनच्या झोऊ इंगला उत्तम टक्कर दिली, पण तिने या सामन्यात 3-11, 9-11, 2-11 अशी हार पत्करली। दरम्यान स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक ऑस्ट्रेलियाच्या पेगी ग्रिकोने सायकलिंगमध्ये मिळविले। पाकिस्तान विंडीज कसोटी मालिका, शाहीनमुळे पाकिस्तानची मालिकेत बरोबरी। डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने दुसऱ्या डावातही केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर पाकिस्तानने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजला 1-9 धावांनी धूळ चारली। पाकिस्तानने दिलेले 329 धावांचे लक्ष्य गाठताना विंडीजचा दुसरा डाव 219 धावात आटोपला। मंगळवारी 4थ्या दिवशी अखेर विंडीजने एक बाद 49 धावांपर्यंत मजल मारली होती, परंतु अखेरच्या दिवशी त्यांना आणखीन 280 धावा करणे जमले नाही। विंडीज कडून फक्त जेसन होल्डरने झुंजार प्रतिकार केला। 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवण्यात पाकिस्तानला यश आले आहे। पहिल्या डावात 6 बळी मिळवणाऱ्या आफ्रिदीने लढतीत एकूण 10 बळी पटकावत सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारावर नाव कोरले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।